राम कृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले सुख झाले वो साजनी सुख झाले वो
पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी 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 पुनीत केले विष्णुदासी केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी 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 कोण पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवोने ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके प्रेम सुखाची आराशी प्रेम सुखाची आरासी प्रेम सुखाची आराशी प्रेम सुखाची आरासी पाप नाही ओखदासी 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 कोण पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवोने ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके तुका म्हणे त्यांनी तुका म्हणे तुका म्हणे त्यांनी तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी त्यांनी केली वैकुंठ मेदिनी वैकुंठ मेदिनी त्यांनी केली वैकुंठ मेदिनी त्यांनी केली वैकुंठ मेदिनी त्यांनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे आहे तया वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवोने ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके टाळी वाजवा भजन करा जय जय विठोबार भुमाई जय 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 विठोबार भुमाई जय 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 विठोबार भुमाई हरिभक्तपरायण गजाननजी महाराज मुंडे त्यांना साथ गतील पंडित महाराज कदम मृदुंगाचे महामेरू रामभाऊ महाराज काजळे आणि संकेत महाराज. आपुणित केले विष्णुदासी आपुणित केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी
दोषी संगे आपुलिया दोषी कोण पाहे दयाकडे दयाकडे कोण पाहे दयाकडे संगे आपुलिया दोषी संगे आपुलिया दोषी कोण पाहे दयाकडे कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे गाढे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाणे वीर विठ्ठलाचे गाणे अशुभ त्या पुढे अशुभ त्या पुढे शुभ पुढे शुभ त्या पुढे शुभ होणे आगे शुभ हो शुभ होणे आगे थोडा बेस कमी करा
टाळी वाजवा भजन करा माऊली बोला पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुनीत केले विष्णुदासे पुनीत केले विष्णुदासे संगे आपुले या दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवो निठाके प्रेम सुखाची राशी प्रेम सुखाची राशी पाप नाही ओखदासी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ हो निठाके तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ हो निठाके विठ्ठल विठ्ठल पुनीत केले विष्णुदासी संगे आपुले या दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवो निठाके ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदित्याचे पाय तुका वंदित्याचे पाय तुका वंदित्याचे पाय
पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होवो निठाके प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी शिरी सुमन जिजाई रमन महान भगवत भक्त देहोचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आमच्या साधू संतांनी आमच्या विष्णुदासांनी आमच्या हरिदासांनी त्यांच्या संगतीत आलेले दोषी त्यांच्या पुढं आलेलं अशुभ त्यांच्या पुढं उपलब्ध झालेलं पाप आणि त्यांच्या पुढं उभी असलेली मेदिनी यांचा कसा काया पालट केला आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थाची दौंडी पेटवणारा तालुका दिंडोरी तालुका आणि या दिंडोरी तालुक्यामध्ये राजकारणात भल्या भल्याची खोड मोडणारं गाव खेडगाव आणि या पुण्य पावन खेडगावामध्ये एक आगळा वेगळा महोत्सव. गावातील जे प्राचीन श्रीराम मंदिर या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार मंदिराचं नूतनीकरण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा तन्निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा किंवा रामायण आहे का श्रीमद रामायण कथा आणि या निमित्ताने अन्नदान आणि मोठा महोत्सव आरंभिला आणि या निमित्ताने ग्रामस्थांनी दिलेली ही माझ्या वाट्याला आलेली सेवा आणि या सेवेसाठी उपलब्ध संपूर्ण दिंडोरी तालुक्यातून चांदवड तालुक्यातून निफाड तालुक्यातून सिन्नर तालुक्यातून येवला तालुक्यातून नाशिक तालुक्यातून इगतपुरी तालुक्यातून खालचे सटाणा तालुक्यातून कळवण तालुक्यातून अनेक नाशिक जिल्ह्यातून भरपूर तालुक्यातील आणि गावागावातील भाविक वर्ग अगत्याने उपस्थित उपलब्ध आहे. तुम्हा ज्ञात अज्ञात भाविकांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. ज्यांची पवित्र मृदंगाची साथ आहे असे आमचे सर्व कीर्तनकारांचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय राम महाराज काजळे ज्यांची थाप ऐकल्यावर डोळ्यात काजळ घातलं जातं असे आदरणीय राम महाराज काजळे. दोन्हीही गानकोकिळा आदरणीय पंढरनाथ महाराज कदम आणि आमच्या जगद्गुरु तुकोबरायचे सगळे सप्ताह ज्यांच्या गायनाने गाजून गेले असे आदरणीय गजानन महाराज मुंडे. त्यांच्याबरोबर भरपूर मंडळ वा ज्यांचा काकडा ऐकल्याशिवाय वारकरी संप्रदायातील वारकऱ्याची सुरुवातच होत नाही असे आदरणीय दिगंबर बुवा आणि आपण सगळी महाराज मंडळी आज नाशिक जिल्ह्यातले सगळे माझ्या दोन्ही बाजूला पुढं बसलेले सगळे मोठी मोठी देंड आज उपलब्ध आहेत महाराज. सगळे वजनदार माणसं आहेत महाराज. मी यांना सगळ्यांना गावानिशी नाही अगदी नावानिशी ओळखतो बघा खोडीनिशी सुद्धा ओळखतो बघा. सगळे पाठ आहेत माझ्या परंतु मला यायला उशीर झाल्यामुळं तुमचा कोणाचाही नामोल्लेख न करता तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या मंदिराच्या पहिल्याही ठिकाणी मी कीर्तन आतमध्ये केलेले आहेत. पहिला हा उत्सव श्रावण मासात राहायचा. गोकुळाष्टमीला डोळ्यापुढे ठेवून पंचमी ते द्वादशी असा काहीतरी तो उत्सव राहायचा. त्याही उत्सवामध्ये मी कीर्तन सेवा केलेली आहे. आणि मग मंदिराची पायाभरणी सुरू झाली तेव्हापासून हे भजनी मंडळ आमच्या संपर्कात आहे आणि अतिशय सुंदर पायाभरणी अतिशय सुंदर देखणं काम या मंडळीने सुरू केलं आणि 4-5 वर्षाच्या अथक प्रयत्नाला यश आलं आणि खूप भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. माझ्या माहितीप्रमाणे नाशिक जिल्ह्यात प्रभू रामरायाचं पहिलं मंदिर देखणं पाहायचं असेल तर नाशिकचं काळाराम मंदिर
आणि काळाराम मंदिरानंतर जर देखणं मंदिर पाहायचं असेल तर 1 नंबर लागल आपल्या खेडगावच्या राम मंदिरात. काय मंदिराला उंची, काय मंदिराचा दगड कुडून आणलाय, काय ते आखीव रेखीव जणू काय पेनाने कोरलंय बघा. मूर्त्या बी अशा आहेत की तिथं गेल्यावर पाया पडायच्या आधी सेल्फीच काढा वाटत होता. काय देखण्या मूर्त्या कुठून आणल्या, काय मूर्त्या बनवल्यात महाराज. नुसतं पाहत राहावं, आपली नजर देवाला लागत का काय असं वाटतं कधी कधी. खूप सुंदर बांधकाम, खूप सुंदर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना. आणि मग याचा चांगला कार्यक्रम करायचा, मूळचा सप्ताह पुढं ढकलून करायचा, असं सगळं नियोजन झालं. मध्यंतरी एक 7-8 महिन्यापूर्वी मी इथं आलो, त्यावेळेस ही सगळीच भजनी मंडळाने मला बसवलं. मग चांगल्या चांगल्या कीर्तनकारांच्या सेवा घेऊन द्या. यातले एक 4-6 कीर्तनकार मी भरून दिलेले आहेत. तुम्ही सांगा त्यांना, ते येतील. आणि मग खूप चांगल्या कीर्तनकारांच्या सेवा आदरणीय राम महाराजांना आमंत्रित केलं. मग हे पंढरी महाराज, गजानन महाराज, दिगंबर बुवा, ही सगळी मोठी मंडळी बोलावली. 1 नंबरचे गायक, 1 नंबरचे वादक. मंदिरच 1 नंबर म्हटल्यावर मग गायकही 1 नंबरचे, वादक 1 नंबरचे, कीर्तनकार सगळे मोठे. एखादा छोटा असावा म्हणून छोटे माव म्हणून माझ्यासारख्या दिनदुबळ्याला ही सेवा दिली. मी सांगितलं होतं मला सेवा देऊ नका, मला येणं होणार नाही माझ्या मागं. पंढरपूरच्या अधिक मासाच्या उत्सवाची गडबड आहे. आणि मग सकाळी आम्ही लातूर भागात होतो. येणं अशक्य होतं, पण बाळासाहेबांनी ही मंडळीचा खूप आग्रह, दिलीपरावचा, सुरेश शेठ, हे सगळ्या मंडळीचा आग्रह की तुम्ही लवकर हजर व्हा. अहो म्हटलं पण आता काय, कधी यायचं, कधी जेवायचं. म्हणजे तुम्ही उपाशी राहणारच नाही का? जेवू घालेत म्हणले आम्ही, उपाशी आडनाव नाही आमचं. बरं, तुम्हाला लागला तर ढोकळा सुद्धा वाढू, खमंग ढोकळा, ढोकळी, बरं असो. आणि मग तुम्ही ती काही काळजी करू नका, तुम्ही लवकर या फक्त इथं. आणि मग आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी निधी दिला असेल, देणगी दिली असेल, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या कामासाठी पाणी मारलं असेल, झाडलोट केली असेल, इथं बांधकाम करत असताना खूप मिशनरीचा आवाज, खूप धुराळा ओढला, पण शेजारी पाजाऱ्यांनी सहन केला, त्या सगळ्या मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. पाणी मारणारे, नित्याचे पूजा अर्चा करणारे, ही सगळ्या मंडळीचं ऋण या आज कार्यक्रमाच्या रूपातून आपल्याला ऋणनिर्देश यांचा करायचा आहे. तसं गाव हे वजनदार आहे. हे एक एवढं मंदिर, एक पठ्ठ्या बांधीन अशी माणसं आहेत या गावात. मोठी वजनदार माणसं आहेत. वर बघा, खूप मोठमोठी वजनदार माणसं या गावात आहेत. खंडीला पेंढी जड नसती महाराज, खंडीला पेंढी काय जड आहे महाराज. ही खूप मोठे मोठे संसार असलेली माणसं आहे ती. आणि म्हणून सगळ्यांनी अतिशय आखीव रेखीव, मी तुम्हाला खरं सांगतो, परत खेडगावात 100 वर्ष मंदिर बांधायची गरज नाही पडणार महाराज. एक 3-4 पिढ्यांनी फक्त हे तर मंदिराच्या आयुष्याचा जो 1000 वर्ष आहे, पण आता साधारण 200-300 वर्ष कोणाला मारुतीचं मंदिर बांधायची गरज नाही, गणपतीचंही बांधायची गरज नाही, रामरायाचं बांधायची गरज नाही, भगवान कृष्णाचं सगळंच इथं आणून ठेवलंय महाराज. कुंभमेळाच भरला. जसं कुंभमेळ्यात अनेक आखाडे, तसे सगळ्या देवता इथं आणल्या. पुढच्या पिढीसाठी नुसते बंगले घेण्यात मजा नाही, पुढच्या पिढीसाठी नुसत्या जमिनी कमवून ठेवण्यात मजा नाही, पुढच्या पिढीसाठी नुसता बँक बॅलन्स करून ठेवण्यात मजा नाही, पुढच्या पिढीसाठी असे आदर्श ज्ञान मंदिर उभे करण्यात मजा आहे महाराज. केवढी उपासना चलल आता इथं. रोज नित्याची पूजा, काकड आरती, हरिपाठ, पारायण, कितीही उपासना इथं चालत. रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा खूप सुंदर चालत. आणि म्हणून ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर मी लिहून देतो, ज्यांनी ज्यांनी या मंदिरासाठी कष्ट घेतले असतील, देणगी दिली असेल, खस्ता खाल्ल्या असतील, या मंडळीचं नाव 500 वर्ष अजरामर होईल. विठ्ठल सहसा कोणी कोणाचं नाव काढत नाही, कोणी कोणाचं नावही घेत नाही. लईत लई पहिलं वर्ष श्राद्ध, दुसरं सुद्धा कोणी करीत नाही महाराज. किती मोठा श्रीमंत असला त्याचं दुसरं सुद्धा वर्ष श्राद्ध होत नाही. मला एक जण म्हणला, महाराज बापाचं वर्ष श्राद्ध किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत जमीन खातो तोपर्यंत करायचं. बापाची जमीन जोपर्यंत खातो तोपर्यंत करायचा. बापाची जमीन खायची सोडून दी, मग करायचं बंद करून टाक म्हणलं. माऊली 1 वर्ष श्राद्धापर्यंत कोणी जिवंत राहणार नाही. पण या मंदिराची
पायाभरणीपासून कलशारोहणापर्यंत ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले 500 वर्ष जिवंत राहतील. 500 वर्ष याचं आयुष्यच तेवढं या मंदिराला. मला खूप मोठं मंदिर. आणि विशेष म्हणजे याची पायाभरणी सुरू कधी झाली? ज्यावेळेस अयोध्येची पायाभरणी सुरू झाली तेव्हापासून याची पायाभरणी चालू झालेली. म्हणजे तुम्हाला पुढच्या पिढीला सांगायला होईल की अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस आमच्या खेडगावच्या राम मंदिराचं चालू होतं. आणि म्हणून खूप द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर मी एवढ्या दुरून आलो पण तुमचा हा सगळा उत्तम प्रतिसाद पाहून माझा शिन भागच गेला मला. आता मी काकड्यापर्यंत काय कीर्तन सोडित नाही बघा अजून. चला अभंगाकडे येऊया. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके. या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आमच्या साधू संतांनी दोषी माणसं कशी पुनीत केली, अशुभ बाबींचं कसं शुभ बाबीमध्ये रूपांतर केलं, पापाचं कसं पुण्यात रूपांतर केलं किंवा पाप औषधालाही ठेवलं नाही, आणि मेदा पडून अशुद्ध झालेली मेदिनीच कशी वैकुंठ केली. म्हणजे थोडक्यात या 4 पदार्थांचा कसा काया पालट केला आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. कोणते 2 प्रकार? प्रकार क्रमांक 1 वर्ग या मृत्यूलोकात असा आहे, आपल्या संगतीत आलेला, आपल्या सहवासात आलेला, आपल्या संपर्कात आलेला, आपल्या सन्निध आलेला पात्र पदार्थ अपात्र कसा होईल याची काळजीपूर्वक वाटचाल त्याची चालू आहे. पात्र पदार्थाला अपात्र करणारा 1 वर्ग या मृत्यूलोकात आहे. आणि दुसरा वर्ग आजच्या अभंगात आहे, आपल्या संबंधात आलेला, आपल्या संसर्गात आलेला, आपल्या सान्निध्यात आलेला, आपल्या संपर्कात आलेला अपात्र पदार्थ सुद्धा तो पात्र करतो. हा 2 प्रकारचा वर्ग या मृत्यूलोकात आहे. विठ्ठल अगोदर प्रकार क्रमांक 1 वर्ग असा आहे की आपल्या संपर्कात आलेले शुद्ध पदार्थ पण त्या पदार्थाच्या संगतीत गेला का तो अशुद्ध झालात म्हणून समजायचा, पात्र पदार्थ अपात्र झालात म्हणून समजायचा, योग्य पदार्थ अयोग्य झालात म्हणून समजायचा महाराज, चांगला पदार्थ वांगला झालात म्हणून समजायचा महाराज. असा 1 वर्ग आहे. कोण कोण मोडतं याच्यात? ते 7-8 जण आहेत. मत्कुण मक्षिका मध्यम मूर्ख सर्पदीपोदरम पात्रम अपात्रम कुर्वन्ति स्वसंसर्गात तथैवच. सुभाषितकार सांगतात, हे सुभाषित आमचे श्रीगुरु निवृत्ती महाराज वक्ते सांगायचे. असे काही पदार्थ आहेत की आपल्या संसर्गात आलेला, आपल्या संबंधात आलेल्या पात्र पदार्थाला अपात्र करणार, शुद्धाला अशुद्ध करणार, योग्याला अयोग्य करणार, चांगल्याचं वांगल्यात रूपांतर करणार. कोण कोण? त्यातला सगळ्यात पहिला सांगितलंय मत्कुण. मत्कुण शब्दाचा अर्थ होतो ढेकण. महाराज खरं सांगतो, आमच्या लहानपणापर्यंत हा लयच बाजार होता या ढेकणांचा महाराज. पण कोणाचं पुण्य उदयाला आलं कोण जाणे, ढेकणच गेली महाराज. आता गावगाव काही ढेकणं राहिले नाही. माणसाच्या रूपाने आहेत पण मूळ रूपाने नाहीत. ते ढेकणं गेली, लिखा गेल्या, उवा गेल्या, पिसाबी गेल्या महाराज. लय कठीण प्राणी महाराज. आमच्या महिलांचा स्वयंपाक झाला, जेवणं झाले आणि भांडे घासून झाले का त्यांनी काय करायचं, आपली लहान लहान पोरं पुढं बसायची, दोन्ही पायाच्या मध्ये धरायची, टाचा 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 टाचा, तेवढा तडाखा महाराज. नवीन मुलींच्या वाट्याला हे आलं नाही. जुन्या महिलांनी हे लय सेवा केली. तुमची सेवा पाहून माझं हृदय भरून येतंय महाराज. लय लिखा, लय उवा आणि लय ढेकणं. अरा गावगाव. आणि तो प्राणी बी असा आहे ना महाराज, ढेकणासारखा सुज्ञ प्राणीच सापडायचा नाही. ढेकणं चावू नये म्हणून एक कीर्तनकार एका घरी मुक्कामाला गेले. आता घरमालकाला माहिती होतं आपल्या घरी 100-200 ढेकणांची टोळीच मुक्कामाला आहे महाराज. मग आता काय करायचं? महाराज ज्या कॉटवर झोपणार आहेत ती कॉट त्यांनी दिवसभर उन्हात वाळू घातली. उन्हात ढेकून थांबत नाही, चांगली वाळली. मग संध्याकाळी ती कॉट आणली,
कॉटवरले गेले असतील पण कानाकोपऱ्यात लपलेले कधी पक्ष प्रवेश करतील सांगताच यायचं नाही त्यांचं. वातावरण पाहून काही तिकीट घेतात वर बघा. आणि मग ती कॉट घेतली. त्या कॉट 4 वाट्यांमध्ये रॉकेल घेतलं. सध्या रॉकेल पुन्हा चर्चेत आलं का, गॅसच संपला मला. आणि मग 4 वाट्यांमध्ये रॉकेल घेतलं. 4 वाट्या ठेवल्या. त्या कॉटचे 4ही पाय त्या वाट्यावर ठेवले. आता कॉटवर ढेकून नाही, बाहेरचे ढेकन वर जाणार नाही, कारण त्या वाटीमध्ये रॉकेल आहे. रॉकेलमध्ये पडलं का ढेकून मरून पडणार. गृहस्थ खूप हुशार होता. कॉट वाळवली, ढेकणापासून संरक्षण व्हावं म्हणून वाटीत बेस्टपैकी रॉकेल टाकलं. मग एक चांगली दिवसभर घोंगडी वाळायला टाकली होती. घोंगडीत ढेकलं नाही, एक शाल एवढंच ठेवलं तिथं. महाराज कीर्तन करून मुक्कामी आले. 9 ते 11 कीर्तन जुन्या काळचं. मग 12 वाजले. झोपायला चहापाणी घेऊन झोपले. डोकला लागतो न लागतो 1-1.5 वाजता महाराज लागले ना आग खाजायला. घर मालकाने पाहिलं, महाराज काय झालं? ते म्हणजे ढेकणं चावू राहिले. काय बोलताय? अहो दिवसभर खॉट उन्हात टाकलेली, घोंगडी वाळवलेली, सगळं खाली रॉकेल ठेवले. ते म्हणजे तुम्ही म्हणतात ते खरं आहे, पण ढेकणं आहेत. बॅटरी लावली तर ढेकणं दिसली. कुठून आली? ढेकणं लय हुशार. अगोदर ती कॉटजवळ आली, त्यांच्या लक्षात आलं इथं रॉकेल आहे. परत माघार घेतली आणि ती भिंतीने वर चढली. खांडाने अशी नीट कॉटच्या समोर आली आणि रातोरात पक्षप्रवेश थेट घोंगड्या टाकल्या महाराज. आणि कशाला विचारता, रातभर महाराजाला जागरच करावं लागलं. हा पदार्थच असा आहे महाराज. त्याच्या संसर्गात काय एखादा पात्र पदार्थ गेला तो त्याला अपात्र करतो. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, भूसंगे नाडीला साधू दैसा, भूसंगे नाडीला साधू दैसा. आमच्या अंकित महाराजासाठी एकदा टाळ्या वाजवा. पाठांतर आहे, स्वर चांगला आहे, स्वभावही खूप गोड आहे. आणि आम्ही जशी आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा दरवर्षी करतो, त्र्यंबकेश्वरची दरवर्षी करतो, सासवडची करतो, अधिक मासात पंढरपूरची करतो, तसं सप्तशृंगालागी केली प्रदक्षिणा. या सप्तशृंगाची प्रदक्षिणा निवृत्तीनाथांनी केलेली, सकल देवदेवतांनी केली. ती प्रदक्षिणा बंदच होती. हे माझ्या मागं लागले, आपण हे करू म्हटलं. आता माझ्या मागं व्याप आहे, तुम्ही करा, मी पुन्हा येईल. आणि महाराजांनी ती प्रदक्षिणा चालू केली. माझी विनंती नाशिककरांना, त्यांच्या पाठीमागं उभे राहा आणि या प्रदक्षिणेचा लाभ घ्या. विठ्ठल टणक असा हिरा. अरे एवढा टणक, तुम्ही तो हिरा लोहाराच्या ऐरणीवर ठोरांवरून घन घाला. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. बनावट हिरा असलन वरून जर लोहाराचा घन घातला, ठिकऱ्या ठिकऱ्या उडात्या. पण जातिवंत जर हिरा असेल तर तो का म्हणे तोची हिरा घनघाई निवडे पुरा. तो का म्हणे घनघाई पुरा निवडे तोची हिरा. असा जो हिरा आहे, एकतर तो घनात शिरतो, नाहीतर ऐरणीत शिरतो. घनाची या घाई पोटी शिरे हिरा. असा टणक हिरा लोहाराच्या ऐरणीवर फुटत नाही. तुम्ही त्याच्यावर रोलर घाला तरी फुटणार नाही. तुम्ही त्या हिऱ्याला हिमालयाहून खाली फेका, फुटणार नाही. कारण त्याचं ते वैशिष्ट्य आहे, तो टणक राहतो. जसा पेढा दबतो तसा तो दबत नाही, टणक राहतो. असा टणक हिरा रोलर खाली फुटला नाही, हिमालयाहून खाली फेकला फुटला नाही, लोहाराच्या घाणाखाली फुटला नाही. पण आपल्या गोधडीतला एक परंपरागत ढेकण काढायचा आणि त्याच्यापाशी ठेवायचा. काय कुठून तुकाराम महाराजांनी शोधला असेल? अदृष्ट दृष्टांत. मी काय पाहिलेला नाही. आमच्या श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांचं वाक्य आहे, अदृष्ट दृष्टांत.
आपण न पाहिलेला दृष्टांत आहे. ढेकणाचा जर त्याला संस्पर्श झाला, जो हिरा घनाखाली फुटत नाही तो हिरा फट दिशी फुटतो महाराज. संपला माझा विषय. पात्र पदार्थाला अपात्र करणं असा एक घटक आहे मृत्यूलोकात. त्यातला पहिला मतकुन म्हणजे ढेकण. चावायला झोपलेल्या माणसाची झोप उठून देणार मला. ज्याने कधी अंगावून हात फिरवला नाही त्याला रातभर खाजायला लावणार. या ढेकणाची दहशत एवढी आहे, या ढेकणाच्या भेनं कमलजा नावाची देवी पटांगणाला झोपत नाही, घरात झोपत नाही, मग कमळात झोपती. या ढेकणाचं भ्याव त्या देवीला आहे. या ढेकणाची भीती महादेवाला आहे, म्हणून तो बर्फात झोपतो हिमालयात. या ढेकणाची भीती विष्णूला आहे, म्हणून ते समुद्रात झोपतो. मला नको ह्या ढेकणाचा तापत नको. कमले कमला शेते हरशेते हिमालये हरी हे क्षीराब्धो शेते मन्ने मत्कुन शंकया. सुभाषितकार सांगतात कमले कमला शेते. कमळाविषयी खूपच शास्त्राला प्रेम आहे हो, मानलं पाहिजे. फुलाचं चाललंय, फुलाचं बरं. आणि म्हणून कमले कमला शेते. कमलजा नावाची देवी या ढेकणाच्या भेनं कमळात झोपली. हरस शेते हिमालय. महादेव म्हटले लय ढेकणं झाली म्हणून बर्फात झोपायला गेले. हरस शेते हिमालय हरिही क्षीराब्धौ शेते. शास्त्रकार म्हणतात भगवान विष्णू या ढेकणाला कंटाळून समुद्रात झोपायला गेले, क्षीर समुद्रात. शास्त्रकार म्हणतात बहुतेक मन्ने मतकुन शंकया. बहुतेक ढेकणं जादा झाली म्हणूनच तिकडे गेले असतील. मतकुण मक्षिका. मक्षिका म्हणजे माशी. हा माशी नावाचा असा पदार्थ आहे. त्याच्या संसर्गात आलेला, त्याच्या संपर्कात आलेला पात्र पदार्थ अपात्र करणार, शुद्धाला अशुद्ध करणार, योग्याला अयोग्य करणार, चांगल्याला वांगलं करणार. माशी भयानक पदार्थ आहे. काय सांगताय हो. एका घरी अशी पंगत होती. पंगत समर्थाची होती. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वाने. तळघरात लोक जेवायला बसू द्या, नाही तर वरच्या मजल्यावर बसू द्या. दोघांनाही श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे काय. श्री बालाजी. श्री श्रीखंड, बा बासुंदी, ला लाडू, जी जिलेबी. श्री बालाजी. तुम्हाला वाटलं काय सांगतात काय नाही. श्री बालाजीचा बेत. घृतकुल्या मधुकुल्या घनो चोखो वा वजनदार माल होता. एक जण खूप जेवला. एवढा जेवला की पडजीबाई बुजून गेली. काही माणसांना पंक्तीला जेवायला नेऊ नाही महाराज. नेहले का ज्यांनी पंगत घातली त्याचं कांबार बसलेच म्हणून समजायचं महाराज. खूप इतका जेवला की पडजीबाई बुजून गेली. तेवढ्यात जिलेबीवाला आला. जिलेबी 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 म्हणला 2 वेढे ठेवा इथं. जोडीदार म्हणला, आमच्या भवराप्पासारखा जोडीदार होता. आप्पा म्हणले बावळ्या, अरे पडजी बुजून गेली, तू ही जिलेबी आत घालणार कशी. तो म्हणला ती पोटात नाही गेली तर चालेल, होटात ठेवीन पण ठेवीन. काय दुसऱ्याचं जेवण म्हणल्यावर महाराज कशाला मागं साराव. ताटोर माराव पण मागं नाही साराव असं. त्याने 2 वेढे आढे वेढे घेऊन बसवले. अर्धी जिलेबी आत अर्धी बाहेर. जणू आलाप म्हणतोय आ करून बसला. तेवढ्यात कडी आली. कडी कडी कडी. तो म्हणला कडी इथं वाढा. वाढल्यावर आमचे पांडुरंग साहेबासारखे एक व्यक्तिमत्व होतं. ते म्हणलं ए बाबा, अरे कडी पेशील कशी. तो म्हणला मी त्या जिलेबीच्या पुंगळीत भरीन. आणि त्याने अर्धा द्रोण त्या पुंगळीत भरावलाच. पण ऐका, पोटभर जेवलाय पण त्या कढी बरोबर एक माशी पोटात गेली. जेवी मासे सवे सुखाने देते भोजन, सुखाने देते भोजन. देवी मासी सवे सुखने देते भोजन, सुखने देते भोजन, सुखने देते भोजन. जेवी मासे सवे सुखाने देते भोजन.
संगे अन्न. पात्र पदार्थाला अपात्र करणार, योग्याला अयोग्य करणारा पदार्थ म्हणजे माशी. एवढा पोटभर जेवण होतं पण फक्त एक माशी पोटात गेली. जेवी माशी संगे अन्न सुखनेदी ते भोजन. तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी आपुलिया जैसी संसर्गी. वा, माशी पोटात गेली, भडभड 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 वांत्या झाल्या महाराज. मतकून ढेकून योग्याला अयोग्य करतो. बर, माशी पात्राला अपात्र करते. मतकून मक्षिका मध्यम. मध्यम म्हणजे दारू. महाराज, पाणी पिल्यावर माणसं नाही झुलत, पण पाण्यासारखीच दारू असते. पण 2 कप घेतले का कधी लेजिमच खेळत गावात येतो महाराज. काय त्या मद्याचं आहे आता, काय दारूचं तुम्हाला सांगा, भयानकच पदार्थ आहे हा महाराज. पात्र पदार्थाला अपात्र करणार. ज्ञानोबराय म्हणतात गंगेचं पाणी आणलं, तिकडून आणलं, पण इकडं आल्यावर तो ठेवायचं कुठं. बाई खूप शहाणी नव्हती, आपल्या नाशिकचं नाही चाललं. मालकाने सांगितलं अगं हे गंगेचं पाणी आणलंय हरिद्वारवरून, ठेवायचं कुठं. आण बरं एखादी बाटली. मग आता तिने एखादी प्लास्टिकची आणावा, स्टीलची आणावा, पाणी पिण्याची आणावा. पप्याच्या बापाची रिकामी झालेली बाटली ती घेऊन आली. ती त्याचीच बायको होती ना, काही झालं तरी. आणि मग गंगेचं पवित्र पाणी जर मध्य भांड्यात ठेवलं तर परत ते तुम्हाला यज्ञ कर्माला वापरता येणार नाही. गंगोदक जरी झाले आणि जरी मध्य भांडे आले ज्ञानोबा ते परत घेता येत नाही. विचारी माणसाने तर घेऊ नये. दुधाचे सागरी मद्याचा हा बुंद पडलिया शुद्ध नव्हे मग. तुकाराम महाराज सांगतात मद्य दारू विठ्ठल 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 एक जणाचा दात दुखत होता, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं बरं का पाटील, दात काढावं लागेल. मग ते म्हणजे काढा. तसं कसं, दात हा खूप नाजूक पदार्थ असतो, नाजूक अवयव आहे. काढायला गेलं तर खूप 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 इजा होतात. मग तुम्हाला भूल द्यावा लागेल. ते म्हणजे मग भूल देण्यापेक्षा मी 2 कप घेतो म्हणले. मग काढा. ते दात पाडावं लागेल म्हणजे खूप दुख होतोय. ठीक आहे, दात पाडा, पण भूल द्यायची नाही. जरा मी घेतो. आणि मग त्याने थोडीशी घेतली, त्याला चांगली चढली. डॉक्टर विचारायचे आता पाडू का, थांबा चढू द्या. आता पाडू का, थोडी चढू द्या. आता पाडू का. हे बघा, मला त्याचा अनुभव नाही, पण तुम्ही ज्या अर्थी प्रतिसाद चांगला देताय त्या अर्थी अनुभवे आले अंगा. हो. आणि मग नशा पूर्ण चढली. मग डॉक्टर म्हणे आता पाडू का. कोण माझा दात पाडतोय म्हणले, त्याचा बेतच पाहिजे म्हणले. हात लाव म्हणले, माझा एक पाडशील तर तुझे 32च पाडीन म्हणले. पात्र पदार्थाला अपात्र करणारा घटक मद्य. सगळ्याला हात जोडून विनंती आहे, आमचं खेडगाव तसं नाही, पण कोणी जर असत तर त्याला माझी विनंती, आपल्या गावात रामरायाचं मंदिर झालं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, याची आठवण काय तर तुम्ही मरेपर्यंत सांगाल. ते मंदिराची ज्या वेळेस पूर्ण प्राणप्रतिष्ठा झाली, कलशारोहण झाला, हा तेव्हा सोडली, अजून हात लावला नाही महाराज. या मंदिराचा तुम्ही काय बोध घ्याल. नुसतं मंदिर बांधण्यात मजा नाही. आळंदीत एकाने राम मंदिर बांधलं, श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांचं कीर्तन ठेवलं. श्री गुरु विठ्ठल महाराज घुले म्हणले, बुवा जबाबदारी संपली नाही, वाढली. मंदिर बांधल्यावर जबाबदारी संपत नाही, वाढती. त्या देवतेला आवडल असं जर आचरण घडलं तर या केलेल्या कष्टाचं सार्थक आहे. माझी माऊली विनंती आहे, कोणी तंबाखू खात असेल तर सोडा, कोणी बिडी ओढत असेल तर सोडा, कोणी गांजा ओढत असेल तर सोडा, कोणी मद्यपान करत असेल तर सोडा, कोणी पप्याच्या आईला शिव्या घालत असेल तर तेही सोडा, आणि कोणी खपल्या काढीत असेल तर ते सगळ्यात पहिलं सोडा महाराज. माझी विनंती, या मंदिराची आठवण म्हणून एक व्यसन सोडा आणि एक झाड तरी रामरायाच्या नावाने घरात लावा. घरात म्हणजे शेतात, घरात लावता नाही का. वा, एक झाड तरी रामराय. आमच्या गावात मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा हे झाड लावले. आणि देशी झाड लावा, देशी घेऊ नका पण देशी झाड लावा, एवढी विनंती. म्हणजे आपल्या भारतीय वंशाचं झाड लावा असं. मतकुण मक्षिका मध्यम मूर्ख सर्पदीपोदरम. मूर्ख असे काही माणसं आहेत महाराज, त्यांच्या संगतीत माणसं गेली का त्या मूर्खाच्या संगतीत लागली
का ते बिघडलीत महाराज विठ्ठल कुसंग हा फेरा 84चा कुसंग हा पेरा 84चा भावे तुका म्हणे सत्संग हा परा भावे तुका म्हणे सत्संग हा परा कुसंगे हा फेरा 84चा कुसंगे हा फेरा 84चा भावे तुका म्हणे सत्संग हा परा कुसंग हा फेरा 84चा अशी काही मूर्ख माणसं असतात महाराज त्यांच्या संगतीत गेल्यामुळं ओढाळाच्या संगे सात्विक नसले कुसंग हा फेरा ज्याची या बैसावे भोजना पंगती त्याची या संगती तैसे खावे त्याची या संगती तैसे खावे ज्याची या बैसावे भोजना पंगती त्याची या संगती तैसे व्हावे त्याची या संगती तैसे व्हावे एका गावात मोठी कापड बाजार होता आणि एका जणाने रात्री 2 वाजता पैठणीचं दुकान फोडलं मार 2 वाजता फोडलं चोरी करून निघून गेला 3 वाजता परत त्याच दुकानात आला परत चोरी करून निघून गेला परत 4 वाजता आला चोरी करून निघाला परत 5 वाजता आला पण मग मात्र 5 वाजता धरल्या गेला पोलिसांनी त्याला धरलं आणि धरल्यावर पोलीस म्हणले बाबड्या तू तर 2 वाजता चोरी करून गेला होता म्हणले हो मग परत 3 वाजता कशाला आला परत 4 वाजता कशाला आला परत 5 वाजता आला अरे परत जर आला नसता तर धरला नसता गेला ना कशाला तू परत आला 2ला चोरी केली मग 3ला यायचं कामच काय 4ला यायचं कामच काय परत 5ला यायचं कामच काय तो म्हणला काय सांगावा बायकोला साडीचा कलरच पसंत पडाना म्हणले त्याच्यामुळं मला पुन्हा यावं लागलं तो कोणामुळं धरल्या गेला संसर्ग हा मला हेच सांगायचंय मला काही माणसं अशी की त्यांच्या संगतीत गेलं का आपल्याला बाधा झालीच म्हणून समजायची मला संपला माझा विषय आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाही चाललंय पांढुर्णा तिकडं चालले लांबचं चाललंय हा संपला माझा विषय मूर्ख अशी काही मूर्ख माणसं राहतात एका घरात एक मूर्ख असं होतं ते लग्नाच्या बैठकीला हमखास जायचं आणि गेलं का बैठक मोडायची लग्नाला गेलं का बैठक मोडायची बस्त्याला गेलं का बस्ता मोडायचा सुपारीला गेलं का सुपारी मोडायची रिसेप्शनला गेलो तरी मोडायचं काही मोडायचं बळा लग्न ठरवलं त्याला बैठकीला नेला नाही आणि उद्या लग्न तो असं हळद लावूनच बसला होता घरच्यांनी सांगितलं उद्या लग्नात बोलायचं नाही मूर्ख आहे तू गप्प बसायचं गप्प बसला तर मूर्खच कसा आजचे भात बोलायचं नाही तो ना बोलायचं नाही आणि हा मांडव पेटला तरी बोलायचं नाही काय बोलेन भरोसाच नाही मूर्खच होता तो घरचे म्हणे गप हे असं बोलतो म्हणून लग्न मोडत आहे तुझ्यामुळं हे होतंय पात्र पदार्थ अपात्र व्हायला लागले शुद्धला अशुद्ध पण आलं बोलू नको उद्या बोलायचं नाही आणि तो मला नवरदेव मिळाला तरी बोलायचं नाही का आता अरे घरचे म्हणले गप ना बाबा अरे तू मौन धर ना गप्प बस ना तो मला ठीक आहे मग उद्या लग्न सुरू झालं का मला पिंडा एवढा भात द्या तो मी खातो आणि प्रेतासारखा पडून राहतो ही भाषा लग्नाची एक मसन वाटेची तुम्हीच सांगा महाराज पिंड प्रेत संपला विषय महाराज असे मत्कुण मक्षिका मध्यम मूर्ख सर्प साप ही असा एक पदार्थ आहे की याच्या संसर्गात चांगली व्यक्ती वांगली होते पात्र अपात्र होते शुद्ध अशुद्ध होते योग्य अयोग्य होते स्वाती नक्षत्राचं पाणी चंदूदादा ते जर स्वाती नक्षत्राचा पाऊस जर कणसावर पडला तर पिकले घुमरी हा असं पीक येतंय की नाद नाही करायचं त्याच स्वाती नक्षत्रातलं पाणी जर शिंपल्यामधले पडलं दत्तू काका तर त्या पाण्याचं रूपांतर अशा चमचम करणाऱ्या मोत्यात होतं दोष स्वाती नक्षत्राचा नाही तेच स्वाती नक्षत्राचं पाणी जर कणसावर पडलं ज्वारीच्या
असे टपोरी टपोरी दाणे येतात तर खूप पीक होतं. तेच स्वाती नक्षत्राचं पाणी जर शिंपल्यात पडलं तर मोती होतात. पण तेच स्वाती नक्षत्राचं पाणी का साप पाणी गिळलं हलाहल विष होतं. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख असं आहे. सापाचं हे वैशिष्ट्यच आहे महाराज की ती योग्याला अयोग्य करतो. विठ्ठल सापाला जर तुम्ही दूध पाजलं पयः पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. वा, सापाला जर तुम्ही दूध पाजलं तरी त्याचं रूपांतर विषातच होतं. असे काही साप आहेत तर तुम्ही त्यांना लय चांगलं सांभाळलं पण त्यांच्या मनातलं विषच गेलं नाही. कोणाचं चाललंय? सापांचं चाललंय. सापांचं आहेत असे काही साप गावगाव आहेत महाराज. बर, त्याला मांडूळ म्हणलं तर अजूक चांगलं महाराज. असो सोडलं. दोन तोंडी असते ना, आपल्या पुढे आल्यावर गोड बोलवतो ना आपल्या पाठीमागं काय वेगळंच रान धरीत महाराज. वा, परोक्षे कार्य हंता रहा. पयः पाणम भुजंगाणाम केवलम विषवर्धनम. धर्मशास्त्रकार सांगतात मत्कुण मक्षिका मध्यम मूर्ख सर्प दीपोधरम. दीप दिवा. तुम्ही दिवा ज्या खोलीत राहत महाराज लय चांगलं झालं लाईटचा शोध लागला. लाईट जर गेली जुन्या काळात रॉकेलचे दिवे राहायचे चिमण्या आणि त्या का चिमण्या लावल्या सकाळी डोळ्यात काजळ घालायची गरजच नाही. नाकाला तर काय विचारायचं सगळं काळच काळ मार. वा, सगळं काळच व्हायचं मार. वा, दिवा जिथं ठेवाल ज्ञानोबरायची ओवी गुणते तुला खाये स्नेह की जाळे तू जाये जेथ ठेविला तेथ होय मसी ऐसे. गुण ते तुला खाय. गुण शब्दाचा अर्थ इथे वात. हा दिवा काय करतो? वात खातो म्हणजे वात जळून टाकतो. स्नेह म्हणजे तेल, सगळं तेलही संपवतो. स्नेह की जाळी तू जाय आणि जेथ ठेविला तेथ होय मसी ऐसे. जिथं तो आपण दिवा ठेवू ती आखी देवळ सगळे देऊळ काळी होऊन जाते महाराज. वा, या ओवीचा अर्थ आमचे श्रीगुरु निवृत्ती महाराज वक्ते जरा वेगळा सांगायचे. काही अशी माणसं आहेत आपण त्याच्याकडे गुण घेऊन जरी गेलं तरी आपलेच गुण ते खाऊन घेतात. गुण ते तुला खाय. आपण प्रेम केलं तर ते प्रेम जाळीत जातात. स्नेह ते तुले जाळीत जाय आणि जेथ ठेविला तेथ होय म्हशी ऐसे. ते माझे म्हशी आयचे. म्हैस जिथं बांधली तिथं राडाच करणार. कोणाचं चाललंय? म्हशीचं चाललंय. बर असो. आणि म्हणून आहे अशी काही माणसं. दीप आणि उदरम. सातवा पदार्थ आहे उदर. हा एक पदार्थ असा आहे. पोट हा एक पदार्थ असा आहे महाराज जी मिठाई 15 दिवस खराब होत नाही. मिठाईवाले माझ्या पुढंच बसलेले आहेत, वादच नाही महाराज. भैरवनाथ हॉटेल. वा, बनाट मिठाई. बर, 15 दिवस मिठाई खराब होत नाही. 4 तालुक्याची 4 जिल्ह्याची माणसं मिठाई घ्यायला तिथे येतात. अशी उत्कृष्ट मिठाई काचेच्या कपाटात ठेवा, उघडी ठेवा, काही होणार नाही 15 दिवस. पण तीच मिठाई फक्त 2 तास या पोटात मुक्कामाला येऊ द्या. या पोटाचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज. नाना सुद्रव्ये गोमटी शरीरी झालेया पैठी होणे ठाकते किरीटी मळोची जेवी. संपला माझा विषय. हे 7 पदार्थ असे आहेत. पात्राला अपात्र करतात, शुद्धाला अशुद्ध करतात, योग्याला अयोग्य करतात, चांगल्याला वांगलं करतात. वर्ग क्रमांक 1. आता अभंगाकडे या. वर्ग क्रमांक 2 अपात्राला पात्र करणारा, अयोग्याला योग्य करणारा, अशुद्धाला शुद्ध करणार आणि वांगल्याला चांगला करणार. असे कोण आहेत? असे 7 आहेत. सगळे आठवणार नाहीत, जेवढे आठवल तेवढे सांगल. आठवले प्रसन्न. गंगा अग्नी परी सदेव पुष्प सज्जन पुष्प चंदन सज्जना. हा सगळे आठवले. वा, बर. अपात्रम पात्रम कुर्वंती स्वसंसर्गात तथैवच. विठ्ठल विठ्ठल. त्याचा सगळ्यात पहिला सांगितलंय गंगा. गंगा हा एक असा पदार्थ, ही अशी नदी आहे की गावापाठीमागचा ओढा असेल, शेतातून वाहणारा ओढा असेल, ओहोळ असेल, काही असेल. ज्ञानोबराय म्हणतात हा गाव रसे भरले. 2 शब्द आहेत ते, हा आणि गा. ते दोन्ही एकत्र केले तर अजून अर्थ चांगला होतो. हा गाव रसे भरले आणि पाणी पाठी पाय देत आले. असा गावामागचा ओहळ आहे
की जिथं काही काही गावकरी त्रिकाल अनुष्ठान करतात, 3 टाइम बसतात आणि मग त्या गावाला खूप पाऊस पडला आणि त्या ओहळाला आला पूर आणि तो ओहळ गंगेला जाऊन मिळला. हा गाव रसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते काय गंगेने म्हणित आले परते सार. गंगा अशी म्हणते, गंगा असं म्हणत नाही. मग सरिता ओहळा ओघा गंगे मिळोनी झाल्या गंगा. विठ्ठल गावा मागील ओहळ गंगा नमानी अमंगळ. गंगाला म्हणे पदार्थ या जगात अपात्राला पात्र करतो, अयोग्याला योग्य करतो, अशुद्धाला शुद्ध करतो, वांगल्याला चांगलं करतो. गंगा अग्नीला शास्त्रात पावक म्हणतात. पावनम करोती ती पावक. सगळ्यांना अशी करायला विनंती माऊली, घरातला जर एखादा मनुष्य वारला तर त्याचे कपडे लोक नदीत नेऊन टाकतात. का? कपडे शुद्ध होतील. माझी विनंती आहे, कपडे शुद्ध होतील पण ती नदी ओंगळ आहे. म्हणून नदी जशी शुद्ध आहे तसा अग्नी सुद्धा पावक आहे. तुम्ही एखाद्या गोरगरिबाला ते कपडे द्या, नाही देता आले तर ते जाळा, पण नदीत नेऊन टाकू नका. काय करावं महाराज, सगळ्या चंद्रभागेचा इथून तिथून कापडे. एकाची इजार हरवली त्याने तिथूनच घेऊन घातली. इतकं का माल टाकी तितका पुढे बाबडे, तुम्ही सुधारायचे का? नद्या स्वच्छ करणं ही भारतीयांची पहिली जबाबदारी. विठ्ठल नुसतं शासनाच्या नावाने खडे फोडण्यात मजा नाही. आपण नदीला टाकू नये, त्यापेक्षा जाळावे. त्याला पावक म्हणतात. पावनम करोती ती पावक. वा, अग्नी हा पावक सांगितलेला आहे महाराज. अग्नीत कोणतंही लाकूड टाका, अपात्र असेल तर त्याला तो पात्रच करतो, आपल्यासारखा करतो. अग्नी माझी गेले अग्नी होन चटले. आंबे, बोरी, वड, बाभूळ, चंदन, गुणागुणी भिन्न, अग्नी एक. तुकाराम महाराज म्हणतात. ते कितीही ते कोण्या गुणाचे लाकडं असू द्या, पण अग्नीत गेले का अग्नी आपल्यासारखं त्यांना करून घेतो. संपला माझा विषय. गंगा अपात्राला पात्र करते. अग्नी, गंगा अग्नी परीस. कसलं गंजलेलं लोखंड असू द्या, फक्त त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा. काय होतं? लोह लागे परिसा अंगी, तो हे भूषण झाला जगी. वा का विठ्ठल विठ्ठल. ओरी व सांडिली आपुली परिसे, नेनो शिव कैसे लोखंडासी. लोह लागे परिसांगी, तोही भूषण झाला जगी. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तुकाराम महाराज म्हणतात. परिस कसलंही गंजलेलं कुजलेलं ना कसलं असू द्या, पण त्या लोखंडाचं सोनच करतो, अपात्राला पात्रच करतो. गंगा अग्नी परीस. देव भगवंताचंही वर्णन असं आहे. कसले असू द्या, पांडुरंग परमात्मा त्याच्या गुणदोषाचा विचार करत नाही. गुणदोषणानी मना करे आपणा सारिखे. विठ्ठल वैर भाव नाही आप पर कोणी काही. वैर भाव नाही आप पर
शोक मोह दुःख ठाई तया निरसली शोक मोह दुःख ठाई तया निरसले. तो का म्हणे सुखी केली आपणा सारे तुका म्हणे सुखी केले आपणा सारे. स्वामी माझा कौतिकी बाळ वेश खेळे बाळ चांगले हो बाळ चांगले हो बाळ चांगले हो बाळ चांगले हो. स्वामी माझा कौतिकी बाळ वेश खेळे बाळ चांगले हो बाळ चांगले हो बाळ चांगले हो बाळ वैर भाव नाही आपपर कोणी काही शोक मोह दुःख ठाई तया निरसली. तुका म्हणे सुखी केली आपणा सारी. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. एवम वस्तूशी जाणो जाता वस्तू जाणण्याची तत्वता तेथ जाणणे आणि जाणता केवी उरे पा. याला म्हणायचं भगवंताच्या भेटीला गेले बाप रखमादेवीवर हृदयचा जाणोनी अनुभव सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो जव गेले तव भितरी पालटू झाला कानडाव विठ्ठलू करनाटक. ज्ञानोबराय वर्णन करतात बाप रखमादेवी विठ्ठलेशी भेटी आपुले संसाठी करोने ठेला. त्या बिदरच्या बादशाच्या दरबारात एक श्यामा नावाची नायकीन नाचायला होती. खूप नाचायची. एवढी देखणी की काय बोलायचं नाही. तिला जी मुलगी झाली ती मुलगी तर एवढी देखणी रक्त वाहताना धमन्यातून दिसायचं. पान जर खाल्लं तर कंठात दिसायचं. काय नाव तिचं नाव कान्होपात्रा. वेश्येची मुलगी. मुलगी वयात आली. बादशाची नजर तिच्यावर बसली. बादशाने ठरवलं हे अमौलिक रत्न आपल्या जनान खाण्यात डांबावं लागेल. आणि मग ती बातमी कुणकुण लागली तिच्या आईला. आईने सांगितलं अगं कान्होपात्रे अगं माझं वाटोळं झालं पण निदान तू तरी शानी हो ग. जा देहा नरदेह भेटला याचं नरदेहाचं चीज कर आणि काही कर पण भगवंत जोडून घे पण या यवनाच्या हाती लागू नको. काय कोण जाणे त्या बिदर भागातून आषाढी कार्तिकी माघी चैत्रीला दिंड्याच्या दिंड्या जायच्या. आता हिला दिंडी काय माहिती. ही वेश्येची मुलगी. मग तिने एका दिंडीला विचारलं बाबा खांडच्या खांड कुठं चालली म्हणजे. खांडच्या खांड. ते म्हणले बाई याला खांड म्हणत नाही याला दिंडी म्हणतात. खांड खुंड खाणारे इकडे येतीलच कशाला. याला दिंडी म्हणतात. बर 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 कुठं चालले म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला. मग आषाढीला बी जाता कार्तिकीला जाता चैत्रीला जाता माघीला जाता काही काय महिन्याला जातात. काय त्याच्यात असं. तुझं नाव काय. ते कान्होपात्रा. बाई तो असा आहे त्याला एकदा पाहिलं का पुन्हा पुन्हा पाहावंच वाटत. तो माझा व्हावा तो माझा व्हावा वेळोवेळा व्हावा. का बरं तो देखणाच तसा आहे. हा माझ्या इतका. ज्याच्या संग बोलत होती तो वारकरीला निष्ठावा नव्हता. तो म्हणला अगं तुला त्याच्या पायाच्या नखाची सर नाही. वारकऱ्याने आपल्या तत्वाला सोडू नये. नाही तर दुसरा आत्ताचा जर बुवा असता तर म्हणला तुम्ही मोठे आता ही अशी सगळी ना गंगापूर धरणाखाली उभी करा दार उघडी करून द्यावा मला. नॉनस्टॉप हिंदी महासागर वारकरी निष्ठावान अगं बाई अगं त्याच्या पायाच्या नखाची सर नाही तुला काय सांगती. एवढा देख नाही हो मला तो पायाचा आहे. वारकरी हुशार होता. त्याने लगेच तुळस घेतली तिच्या डोक्यावर दिली. चल दिंडीत. गेली दिंडीत. चंद्रभागेत स्नान केलं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. वाह आली पांडुरंगापाशी. हा खरंच एवढा देख नाही का. पाहत राहिली. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे. ह्या कथा दोन अंगाने सांगितली होती. एक मुक्तकेशी नावाची एक गोपिका होती तिचंही सांगितलं जातं. आणि काही कीर्तनकार कान्होपात्रा सांगतात. तिने भगवंताच्या पायाला हात लावला. हा खरंच कोमल आहे का. तर पायालाच खड्ड पडलं. मग अरे अजूनही ते खड्ड आहे. काही कीर्तनकार मुक्तकेशी सांगतात काही कीर्तनकार कान्होपात्रा सांगतात. कल्पभेद. खड्ड पडलो लक्षात आलं. हा खूप सौंदर्याची राशी महाराज. आणि मग तिने ती पंढरपुरात राहिली. रोज कीर्तन रोज चंद्रभागीचं स्नान रोज परमार्थ. आणि काय तिला पांडुरंगाने आपलंसं करून घेतलं. तिच्या मुखातून अभंगवाणी प्रसव लागले. आपण वारकरी ते अभंगवाणी आवडीने गातोत महाराज.
खूप आवडेल. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. एक दिवस त्या बिदरच्या बादशाला बातमी कळाली, कान्होपात्रा इथं नाही पंढरपुरात. हा एवढी चांगली रत्न आणि ते पंढरपुरात कशाला गेलं? मग पठाणाची टोळीच पाठवली तिला उचलून आणा. एक टोळीच गेली आणायला तिला. तोपर्यंत तिची आई श्यामा नायकीन तिने एक घोडेस्वार पाठवून बातमी दिली, बाई तू तुझ्या इज्जतीची काळजी आता तूच कर. आणि मग तिला बातमी लागल्यावर तिला आता कोण आधार आहे? राजात ईडी माग लावल्यावर कोण आधार आहे महाराज? अखेर शेवट देवालाच शरण जावा लागला. शोक करण्यात मजाच नाही म्हणून आपण अशोक अवस्थेला धारण करून आता आपण पांडुरंगा पुढंच काय खरं आत आहे ते पदर पसतो. आणि मग तिने पदर पसरला. मोकलोनी आस झाले उदास, घे कान्हो पात्रे सहृदयात. पांडुरंगा, तू जर एका वेश्येचा अंगीकार केला आणि वेश्येच्या मुलीला जर आपल्यासारखं करून घेतलं तर युगानुयुग हरिदास कीर्तनकार तुझी गुणगौरव गाथा या समाजाला सांगतील की एवढी निंद्यातली वंद्य केली तू, अपवित्राला पवित्र करतो, ही तुझा दौंडी पेटवायला कीर्तनकार गावोगावी जातील. लगेच पांडुरंग प्रगट झाले आणि पांडुरंगाने पठाणाची टोळी दारात आली तिला उचलायला. तर भगवंताने तिला आपल्या स्वरूपात सामील करून घेतलं. पण हिचं दर्शन लोकांना वारंवार व्हावं म्हणून तिच्या शरीराचा तरटीचा वृक्ष उगवला. तो अद्यापी पंढरपूरच्या मंदिरात आहे. याला म्हणायचं देव अपात्राला पात्र करतो, अशुद्धाला शुद्ध करतो. म्हणून कोणी लोक काही लोक म्हणतात महाराज आता उभी हयात गेली काहीतरी खाण्यात आणि काहीतरी पाहण्यात आणि आता माळ घालून देव कसा अंगीकार करेल? तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. माऊली, आपण कितीही ओंगळ असू द्या पण त्या पांडुरंग आपीचेच सुदुराच, नुसता दुराचारी नाही. वैद्य बाबा म्हणजे सुदुराचारी. ते संस्कृतचे शिक्षक होते. त्यांचा हात जसा तयार होता त्यांची वाणी बी तशी लय संस्कृत तयार होते. आमच्या मी संस्कृत वैद्य गुरुजीकडेच शिकलेलो आहे. विठ्ठल सुदुराचारो पण अपिचेत मला बसतोय ना, बस मग सपला विषय. भगवंताने तिला आपलंसं करून घेतलं. गंगा अग्नी परीस देव चंदन सज्जना, हा एक राहिलं काहीतरी. गंगा अग्नी परीस देव पुष्प चंदन सज्जना. हा पुष्प, एखाद्या किड्याने जर पुष्पाची संगती केली आणि तेच जर पुष्प आपण भगवंताच्या मस्तकावर वाहिलं तर अपात्र असलेला किडाही त्या पुष्पाच्या मुळं देवाच्या मस्तकावर जाऊन बसतो. कीटोपी सुमन संसर्गात सताम शीर्षी धारयते. धर्मशास्त्रकार सांगतात कीटक असेल कीटक, पण फुलात जर जाऊन बसला तर त्या किड्यालाही चांगलं स्थान भेटतं. फक्त त्या किड्याने तिथं वळवळ करू नये एवढीच विनंती. काय करावा, काहीच्या डोक्यातला किडाच निघाना. विठ्ठल विठ्ठल उतरायचीच नाही ती, तुम्ही पुढेही न्या असो आणि म्हणून. पण असो, आजच्या भंगात तो विषय नाहीये. अपात्राला पात्र करायचं आज आपल्याला. पुष्प चंदन सज्जना. हा चंदन कसलंही झाड असू द्या पण चंदनाच्या का संसर्गात आलं आणि मग सर्वांगी सुवास परितो उगला न राहे. स्वभावती तरुवर चंदन करीतोची जाय. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनाची. वा, तुकाराम महाराज सांगतात चंदन सुद्धा आपल्या संसर्गात आलेल्या झाडांनाही सुगंध देतो. चंदनन. आता अभंगाकडे या. सज्जना. असे काही सज्जन मंडळी इथं, अरे कसली भंगार नाचलेली कुचलेली संसारात शेंडी सकट बुडाली, फुगून सुद्धा वर आली नव्हती. पण यांना संताची संगती घडली. मग असे दोषी पण या संतांनी त्यांना पुनीत केलं. अभंगाच्या पहिल्या पुनीत केले विष्णुदास, पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले विष्णुदासी.
आपुलिया संगे पुनीत केले. वा माऊली, संताची संगती खूप भारी महाराज, खूप भारी. संताची संगती कशी? दुधाची न पाण्याची संगती जशी, तशी जीवाची न संताची संगती. दुधाची न पाण्याची हा काय दृष्टांत? दृष्टांत खूप चांगला आहे. दुधाची आणि पाण्याची संगती खूप अनन्य अनन्य. कसं काय? आपण दुधात पाणी टाकलं, वाजत नाही, तो आपला स्थायी भाव आहे. आपण टाकतच दोन, फक्त जरा सढळ हाताने मदत करू नका एवढी विनंती. दुधात पाणी टाकलं, दूध मिश्रित पाणी, पाणी मिश्रित दूध. मग काय दुधाने मैत्री निभावली. पाण्याचा रंग वेगळा आहे पाटील चेतन महाराज, पाण्याचा रंग वेगळा आहे, दुधाचा वेगळा आहे. पण दूध असं आहे, सगळ्यात पहिला दुधाने त्याच्यावर परिणाम केला की आपला रंग पाण्याला दिला. वा, दुधात पाणी टाकल्यावर तुम्हाला पाणी आणि दुधातला रंग वेगळा वेगळा काढता येईल का? नाही काढ. तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी जरी बसले तरी निघायचा नाही. पहिली गोष्ट काय केली दुधाने? आपला रंग पाण्याला दिला. एक. दोन, आपला गोडवा पाण्याला दिला. वा, दुधातला जो गोडवा आहे तो पाण्यात आला. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, दोन गोष्टी दिल्या. दुधाने पाण्यावर एवढे उपकार केले, मग पाण्याने ठरवलं आपण मी मैत्री निभवायची. काय कोण जाणे, पण कोणीतरी शांताबाई तिने ते दुधाचं पातेलं उचललं, चुलीवर ठेवलं, मग खालून जाळ लावला. जाळ लावल्यावर दूध तापू लागलं. तापू लागल्यावर दुधाच्या वेदना पाण्याने अंगावर घेतल्या आणि पाण्याने ते दुधाचा ताप पाण्याने सहन करायचा ठरवला आणि पाण्याला ते सहन झालं नाही. माझा मित्र दूध, त्याला जर अग्नीचे चटके बसत असतील तर ते चटके मला बी बसले पाहिजे. आणि मग ते पाणी सुद्धा उतू जायला लागलं. मला दुधाच्या रूपाने पाणी खाली उडी मारायला लागलं अग्नीत. आणि मग अखेर शेवट आपला मित्र जळतोय म्हणल्यावर मीही जळून जाणार म्हणून ते पाणी खाली उडी टाकायला लागलं. मग कोणीतरी मनुष्य धावत आला आणि त्याने परत ग्लासभर पाणी घेतलं आणि त्या दुधात ओतलं, तर परत मित्राची भेट झाली म्हणून एकमेक परत एकत्र आले. संपला माझा विषय. याला म्हणायचं सज्जनाची मैत्री. काय कळालं का? काही जोरदार सांग. याला म्हणायचं सज्जन. आपले गुण देतात, आपल्यावर आलेलं संकट त्यावेळेस धावून येतात असं. आणि म्हणून आपुलिया संगे विष्णुदासी दोषी पुनीत केले. विष्णुदास शब्दाचा समास आमचे गुरुजी वैद्य गुरुजी सांगायचे. ते म्हणजे विष्णोहो दासाहा इति विष्णुदासाहा हा एक समास. विष्णूचं दास्यत्व करणारे विष्णुदास. पण त्याच्या आजच्या अभंगात हा समास नाही. विष्णू दास येशाम ते विष्णुदासाहा. विष्णूच ज्यांचा दास आहे त्याला म्हणायचं विष्णुदास. जगाचा पांडुरंग परमात्माच ज्यांचं दास्यत्व करतो. उंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त. कोण्या वैष्णवांचा दास झाला नारायण. याला म्हणायचं विष्णुदासी. आपुलिया संगे दोषी पुनीत केले. आरारारा कसले बी. माऊलीचा सोहळा कार्तिकीला भरतो. तुम्ही सगळी मंडळी सुरेश शेठ कार्तिकीला येतात. कार्तिकीला ज्यावेळेस संपतराव आपण येतो तर तिथं आपल्याला फळं पाहायला भेटतात. वास्कर महाराजाचा फळ, देहूकर महाराजाचा फळ, आजरेकर महाराजाचा फळ. जसे तिथं पंढरपूरचे फडकरी येतात तसे नारायणगावचे सुद्धा फडकरी येतात. फक्त त्यांची श्रेय नामावली माझी पाठ नाही. बरं, काय झालं? एकदा आले तमाशाचे फडावाले. तमाशा रात्री, पण दुपारी 2:30-3 वाजता एक तमासगीर आणि तो 2 नायकिनी नाचणाऱ्या नायकिनीला घेऊन माऊलीच्या मंदिरापुढे आला. दर्शनाला नाही, त्यांना हळदी कुंकू घ्यायचं होतं त्या बायांना, नाचणाऱ्या बाया. आणि मग त्या माऊलीच्या मंदिरापुढे हळदी कुंकू घेत होते आणि तो आपला हात बांधून उभा. त्याने काय माऊलीला हातही जोडला नाही. तमासगीरच होता, त्याचं नाव आहे मार्तंड मामा. मग तो आपला हात बांधून उभा. पण तेवढ्यात मंदिरातून एक वारकरी दर्शन घेऊन बाहेर आला आणि वारकऱ्याने त्या तमासगीर मार्तंड मामाला ओळखलं. अरे, हे तर तमाशातला मार्तंड मामा आहे. तुम्ही ना वारकऱ्याने कसं ओळखलं? वारकरी अनुभवी वारकरी होता. म्हणजे असा सर्वांगीण विकास झालेला होता. वारकरी म्हणजे थोडक्यात गंगा गय तो गंगादास, जमुना गय तो जमुनादास असा होता तो. राम राम मार्तंड मामा. राम राम. इकडं पुढं म्हणजे ह्या 2 नायकीने आल्या, यांना हळदी कुंकू घ्यायचंय म्हणून आलो. दर्शन आमच्या काय भाग्यात दर्शन, कसलं काय, कसली माऊलीन कसलं ज्ञानोबा आमच्या भाग्यात. तुम्ही, मी आलो दर्शनीवर. आता कुठं चालले? एक काम करा, काय, मी इथं जोग महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे. इथं त्यांची संस्था आहे विष्णू महाराज जोग. हे पट्टीचे कीर्तनकार आहेत तर खूप जातिवंत मोठे साधू आहेत आणि ते आहेत
चला दर्शनाला. अहो आम्ही तमासगीर ह्या बाय चल. त्याला काय होतं तर मी नाही का दिंडीतलं तो आपल्या कोणी नेत असतो तसं तू बी चल म्हणले. मी सांगितलं जरा अनुभवी माणूस होता तो, अनुभवी होता, सर्वांगीण विकास झालेलं व्यक्तिमत्व होतं. ते वारकरी पुढं ते मारतण मामा मागं त्या दोन नायकिनी जोग महाराज बसले होते आणि बसले असताना मग घेतलं दर्शन. त्यावेळेस आमची संस्था घासवालेमध्ये होत्या आणि मग जोग महाराज बसले, गेले घासवाले धर्मशाळेत. दर महाराजांचं दर्शन घेतलं. त्या वारकऱ्याने दर्शन घेतलं असं पुढं जाऊन उभा राहिला. मारतंड मामाने दर्शन घेतलं. आता जोग महाराजाचं तोंड त्या वारकऱ्याकडं होतं आणि त्या मामाकडं होतं. मामाचं तोंड जोग महाराजाकडं होतं. मागून काय हावभाव चाललेत हे त्या मामाला दिसलं नाही. पण वारकरी हुशार होता. त्याने सांगितलं जोग महाराजाला खुनेने. ह्या दोन नायकीने आता हात तमासगिरी, तुम्हाला जसा सोदरावता येईल तसा सोदरा. काय महाराज शहानिया पुरे एकची वचन. शहाण्याला एक बात आणि येड्याला सारे रात नाही आवरून घेतो आता. मग कशाला विचारिता. जोग महाराजांनी ते ओळखलं. ओळखायला जोगच महाराज लागत त्याचे उशिरा करण लागण्यात मजा केली. जोग महाराजांनी ओळखलं आणि ओळखलं. जोग महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप टाकली. या साधू या. साधू मी तमासगीर नायकिनी संग राहणारा फिरणारा मीन साधू. त्याने जोग महाराजाकडे पाहिलं ढसाच रडायला लागला. जोग महाराजाने काय झालं रडायला. महाराज मीन साधू, मी कसा साधू होणार. जोग महाराज म्हणे का नाही होणार. अहो ह्या दोन नायकिनीच घेऊन मी आलोय. तमाशाचा फडा असतोय आमचा. तमासगीर कुठं साधू होईल का. जोग महाराज म्हणले बाबड्या अरे इथं वाल्याचा वाल्मिकी झालाय आणि एका तमासगिराचा वारकरी व्हायला जड आहे का म्हणले. हा मी सांगतो ते कर. जा इंद्राणीचं स्नान कर आणि माझ्या माऊलीचं दर्शन कर. माऊलीच्या दर्शनाने तुझे सगळे दोष निवृत्त होतील. वा जोग महाराजाची त्या माणसाला फक्त 5 मिनिट संगती लाभली. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. काय वैराग्य झालं. महापुरुषाची अक्षरं अंतकरणाचा ठाव घेतात महाराज. तो तसाच गेला. तसंच इंद्राणीचं स्नान केलं, माऊलीचं दर्शन घेतलं. त्या दोन्ही नायकिनींच्या पाया पडला. आजपासून तुम्ही तुमच्या गावाला आणि मी माझ्या गावाला आतापर्यंत तमाशाचा फड चालवला. आता हा मार्तंड मामा जोग महाराजाचा फड चालवणार म्हणजे. आणि तो मनुष्य जोग महाराजांच्या तिथं राहिला. खूप मोठी साधना केली. आमच्या संस्थेची स्थापना झाल्यापासून जे काही मदत करणारी माणसं, मारुतीव ठोंबरे, मारुतीव गोरव आणि मार्तंड मामा, ही माणसं खूप मोठी माणसं होऊन गेली. एवढी मोठी सेवा केली, एवढी मोठी सेवा केली. या तमासगिराची पुण्यतिथी दरवर्षी माऊलीच्या मंदिरात होते. हा विजय त्याला म्हणायचं. दरवर्षी या तुम्ही जे आळंदीत राहिलेत, इथं विक्रम महाराज आहेत आमच्या संस्थेचेच विद्यार्थी, त्यांना विचारा. दरवर्षी संस्थेत एक कीर्तन, संस्थेचं कीर्तन मंदिरात राहतं. कुठं ऑफिसकडं पाठ करून आणि आजन वृक्षाकडं तोंड करून त्या पटांगणात ते कीर्तन असते बघा. आपले आदरणीय चैतन्य महाराज कबीर यांच्या फडामार्फत ते कीर्तन राहते. पूर्वी आदरणीय बापू कबीर होते, तुकाराम भाऊ कबीर, खूप मोठी माणसं होऊन गेली. तर ते चैतन्य महाराजांनी ते करतात आता. तर ते कीर्तन सद्गुरू मारुती बाबा करतात. अद्यापी तमासगिराची पण तुम्ही पाहिलेलं आहे ते कीर्तन मंदिरात कीर्तन राहते. संपला माझा विषय की माऊली दोषी माणसं विष्णुदासाच्या संगतीत आले, पवित्र झाले. माझी विनंती तुम्हाला, नुसती जिलेबी कोणी खाणार नाही. नाही म्हणजे आम्ही लोणकड तुपात तोडू तरी खाणार नाही, तिला पाकात भिजवावं लागेल. तसा संत समागम हा पाक आहे आणि त्याच्याशिवाय मानवी जीवनरूपी जिलेबीत गोडवा येत नाही, हे ध्यानात धरा. आणि म्हणून आपल्या जीवनात गोडवा यायचा असेल, संताच्या सहवासात या. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुले या दोषी. कोण पाहे तयाकडे. आता लांबवत नाही कारण आपला वेळ संपलाय, वेळेच्याही पुढे गेलंय. काही माणसं उशीर आलेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोण पाहे तयाकडे, या सज्जनांकडे कोण पाहणार. वीर विठ्ठलाचे गाढे, ते विठ्ठलाचे गाढे वीर आहेत. आणखीन काय, अपात्राला पात्र करतात. अशोभतया पुढे शुभ होणे ठाके. कधी योग आला तर मला एक आग्रहाने कथा सांगायला लावा. कथेची कोणाची कथा, रसिक मुरार स्वामी यांची कथा. पण आता सांगणार नाही, मला वेळ नाही. खूप गोड कथा आहे रसिक मुरार स्वामीची. अशुभ बाबी शुभ करून ठेवल्या. अशुभतया पुढे शुभ होणे ठाके. बर, दोषी पुनीत केले, अशुभाला शुभ केलं. पापाला पाप ठुलत नाही. प्रेम सुखाची आराशी, पाप नाही ओखदाशी. किंवा पापाचं रूपांतर पुण्यात केलं
बहु केली दुष्ट कर्मे शेखी तोच झाला धर्म, नामदेवराय म्हणतात. वा, आई वैशिष्ट्यपूर्ण असेल हे. पापाचंच रूपांतर पुढं पुण्यात केलं. आणि तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. मधु आणि कैटब नावाचे 2 दैत्य होते. एवढे उन्मत्त झाले की त्यांनी तिन्ही लोक जिंकून घेतले आणि वैकुंठावर स्वारी केली. व भगवान विष्णू खूप लढले, पण भगवान विष्णू हारले. असे काही उमेदवार राहतात, महाराज चितपटच करतात कुस्ती. भगवान विष्णूच हारले. भगवान विष्णू हारल्यावर भगवान विष्णू म्हणले, मी तुम्हाला प्रसन्न झालोय, काय मागायचं ते मागा. ते म्हणले, तू कोण सांगणारा, आम्हीच तुला हरवलंय, तुला काय मागायचं ते मागा. आणि मग भगवान विष्णू म्हणले, काही नाही, माझ्या दोन्ही मांड्याच्या मध्ये मी तुम्हाला घालून मारायची इच्छा आहे आणि तुम्ही माराव एवढंच तुम्हाला मागायचं. वा म्हणले विष्णू, बरोबर फसवलं. म्हणले, हा असो, ठीक आहे, तुझ्या हातून मरण येत असेल तर आम्ही बी मारायला तयार आहेत महाराज. वा. आमचे आदरणीय जगन्नाथ अण्णा पवार हे म्हणायचे, येड्या डॉक्टरचं औषध घेऊन जिवंत राहण्यापेक्षा शाण्या डॉक्टरच्या हातून मेल्यानं चांगलं. असं अण्णा म्हणायचे. नाथ बाबा, झाला प्रसंगाचा. भगवान विष्णूने विराट रूप धारण केलं आणि मधु आणि कैटब या दोघांना मध्ये घेतलं, दोन्ही मांडीच्या मध्ये घेतलं आणि दाबलं आणि त्यांच्या शरीरातून जो मेदा पडला आणि म्हणून पृथ्वीवर पडला, तेव्हापासून या पृथ्वीला नाव पडलं मेदिनी. मेदा पडल्यामुळं नाव पडलं मेदिनी. रक्त सांडल्यामुळं अशुद्ध झाली, पण देवाला तिला शुद्ध करता आला नाही. पण आमच्या संतांनी कधी एका देवी वैकुंठाचा वेतय ती वैकुंठाची केली आगवे. तो का म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. मधुकैटबाचा मेधा पडून अशुद्ध झालेली मेदिनी सुद्धा वैकुंठ करून ठेवली. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्या पुढे शुभ हो रे ठाके. चिंतन सेवा संपली. समस्त ग्रामस्थ खेडगाव, गावातील सप्ताह समिती आणि देणगीदार यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या वाजा एकदम. अतिशय सुंदर मंदिर. मला तर मंदिर पाहिल्यापासून असं वाटतं आपणच पुजारी व्हावं आता इथलं. कशाला इकडं तिकडं फिरायचं. आता खूप फिरलो, खूप उत्सव झाले, आता शीन आलाय महाराज. खूप सुंदर मंदिर आहे, खूप देखणं मंदिर आहे, अतिशय सुंदर. असं पाहत राहावं, आपलीच नजर लागते का काय कधी कधी असं वाटतं. धन्य की ज्यांनी या मंदिराचा हा पायाभरणीपासून कलशारोहणापर्यंतचा सोहळा पाहिला. पुढच्या 400-500 पिढ्या आपल्या या मंदिराचा स्मृती उत्सव करतील आणि पाहत राहतील. खूप धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद. आणि मग याचा वास्तुशांतीचा समारंभ मोठ्या दिमाखात करायचा आणि म्हणून याचं आयोजन नियोजन केलं. मी नाशिक जिल्ह्यात खूप कीर्तनं केली, पण खेडगावनी नाशिकच्या सगळ्या सप्त्याचं लीड मोडलंय मला. काय समाज, काय उपस्थितीवर माणसं नाही खास. मला आल्या मला आला हे काय म्हटले गावकरी भारी की त्यांनी सांगितलं, महाराज हे फक्त झालं कधी, आमचं गाव एक झालं म्हणूनच हे झालं. म्हणून सगळ्या गावांना आमच्या खेडगावनी हा एक संदेश दिलाय, गाव एकत्र झालं तर काय होतं हे पाहायला खेडगावला या महाराज. वा, अप्रतिम काम उभं राहिलंय. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आणि अतिशय सुंदर. आता सप्ताह दरवर्षी याच पद्धतीने चालायचा असं गावाने निर्णय घेतलाय. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर सगळ्या नाशिककरांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, पांडुरंगाचं आहे. यावर्षी नामदेवरायांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. संत जनाबाईंना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. ज्ञानोबराला अवताराला येऊन 750 पूर्ण होतात. सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर, 40 गाव तालुक्यात बहाळ नावाचं गाव आहे, तर त्यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. तुकोबरायचं तर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव संपलायच. पण तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांना मात्र अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. या 6-7 संतांचं मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून पहिला उत्सव भंडारा डोंगरावर खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. आपल्यातली बरीच मंडळी तिथं पारण्याला आली होती. दुसरा उत्सव लातूरला झाला, त्याने सगळ्या इतिहासच मोडला. खूप विक्रमित झाला. आदरणीय राम महाराज त्या उत्सवाला एक दिवस आले होते. आणि तिसरा उत्सव पंढरपूरला संपन्न होतोय. सगळ्या नाशिककरांना आमंत्रण आहे. मे महिन्याच्या 16 तारखेला मुक्कामी पंढरपुरात यायचं. 16 तारखेला मोठा रथोत्सव आहे. रथोत्सवामध्ये रथापुढं 25 दिंड्या, रथामागं 25 दिंड्या आणि असा रथोत्सव. सकल संत ग्रंथ दिंडी चंद्रभागेमध्ये पाय धुवून पुंडलिक रायाचं दर्शन घेऊन
पांडुरंगाच्या मंदिराला वेढा गेलो ही रथ उत्सव दिंडी 65 एकर भक्तिधाम इथं येईल हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी या दिंडीवर. आणि मग 17 तारखेला अधिकाचा महिना सुरू होतो यावर्षी. अधिकस्य अधिकम फलम. गावात 100 पारायण करणं आणि पंढरपुरात अधिक महिन्यात 1 पारायण करणं बरोबरीच आहे. आणि रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज पुंडलिकरायाचं दर्शन. आणि मग अधिक महिन्यात पारायण आहे नामदेव गाथा पारायण. तिथं गाथा सुद्धा उपलब्ध आहे. तर आपण सगळ्यांनी पारायण लिहायचं. 17 मेला सुरुवात आहे पण मुक्कामी 16 मे लिहायचं. आणि 17 मे पासून 25,000 वाचक, रोज 2,000 टाळकरी, 25 पखवाज. कीर्तनाला पहिल्या दिवशी 1,00,000 लोक. काल्याच्या दिवशी 5,00,000 भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे. माझी विनंती आहे, जसा आपण भरगतच उत्सव केला तसं पांडुरंगाचं आमंत्रण म्हणून आपण हा उत्सवाला या. प्रत्येक गावाला पत्रिका येतील. आमची इथं सुनील भाऊ महाले बसलेत, आमचे कांगणे महाराज बसलेत, बाप्पू बसलेत, अण्णा बसलेत. ह्या मंडळीने भंडाऱ्या डोंगराच्या पत्रिका इथं या भागात 150 गावांना लावल्या. यांना टाळ्या वाजा यांच्यासाठी महाराज. माझी विनंती आपल्याला, आता परत आपल्या गावाला या पत्रिकेचं आमंत्रण येईल. तुम्ही म्हणाल माऊलीने मला वैयक्तिक येऊन आमंत्रण, बाबा माझं कंबार गेलंय. माझी विनंती, सगळ्याला वैयक्तिक आमंत्रण देणं अशक्य आहे. हे सामाजिक आमंत्रण समजून आपण सगळ्यांनी 16 मेला आज पंढरपूरला या. 17 मे पासून 2 टाईम जेवण, मुक्काम, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची. 50 लाख रुपयाचा मंडप आहे. त्यात 400 फॅन, 300 कूलर, गार. खूप मला तेही पाठ आहे पण मी म्हणत नाही. असो खूप सुंदर उत्सव आहे. 65 एकर भक्तिधाम. तिथं खूप सुंदर, काय झाडीन, काय डोंगरन, काय तिथं खूप वातावरण आहे महाराज. कार्यक्रम ओके आहे. तर तुम्हाला विनंती की सगळ्यांनी 16 तारखेला मुक्कामी पंढरपूरला, या मे महिन्याची 16 तारीख. 17 तारखेला अधिक मासाच्या निमित्ताने पारायण आहे. त्याच्यात जवळजवळ 15 तालुक्यांच्या भाकरी. आता सकाळून 10 लाख भाकरी, संध्याकाळून 10 लाख भाकरीचं नियोजन आहे. म्हणजे 10 लाख लोक जेवतील एवढं नियोजन लावलंय बघा. तर तुम्हाला विनंती आहे, सगळा समस्त सोलापूर जिल्ह्याचं हे आमंत्रण आहे. आटपाडी, इंदापूर, फलटण आणि बारामती हे 4 तालुके त्याला बाहेरचे जोडलेले आहेत. आणि समस्त सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आमंत्रण आहे. आपण सगळे उत्सवले. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तन सेवा आहे. आदरणीय बंडातात्या कराडकर, माधव महाराज नामदास, कृष्णा महाराज चौरे, आदरणीय सुधाकर काका इंगळे, आदरणीय नामदेवबुवा लबडे, आदरणीय राम महाराज झिंजुरके, आदरणीय अशी प्रभू महाराज वास्कर, आदरणीय बाळासाहेब महाराज देहूकर, भागवत महाराज शिरवळकर. अशा गोड कीर्तन सेवा तुम्हाला त्यात ऐकायला भेटतात. सगळ्या फडकऱ्यांच्या सेवा आहेत, गोड सेवा आहेत महाराज. काय त्यांच्या उपासना, काय पद्धतीन, काय कशी कीर्तन पद्धती जर ऐकायला या. तर आपण सगळे मंडळी या. 17 मे ते 24 मे पारायण आहे. आपण सगळे मंडळी याचा लाभ घ्या अशी सगळ्याला विनंती. प्रत्येक गावाला पत्रिका येतील, आपण हजर व्हा अशी सगळ्याला विनंती. एकदा पांडुरंगाचं भजन मोठ्या प्रेमाने करा. Bye.
मे ते 24 मे पंढरपूर पारायण आणि 7 जून ते 14 जून आपल्या त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, आमचे भगवान भाऊ कापसे, रमेश भाऊ नाठे, आमचे संजय भाऊ कांगणे चेअरमन, हे सगळी मंडळी मिळून खूप सुंदर पारायण त्र्यंबकेश्वरला दर अधिक मासात करतात. पहिल्या आठवड्यात पारायण आहे पंढरपूरला अधिक मासात, शेवटच्या आठवड्यात पारायण आहे त्र्यंबकला. दोन्ही पारायणाला या. डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं, पण हिथं होणार नाही. हा काय बटनावर कोणी ध्यानच देत नाही आता असं, आणि म्हणून सांगायचं भागाचं आहे. पुनित केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके. एवढा समाज जेवतोय आणि यांना वाढायसाठी आमचं खेडगाव आणि खेडगाव पंचक्रोशीतले जे तरुण मुलं काम करतात, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एवढा समाज जेव घालणं सोपं नाही माऊली, परंतु या गावच्या मुलांनी, या गावातल्या महिला पुरुष सगळ्यांनी नियम केला की पहिले पाहुणे जीव घालायचे आणि मग आपण बसायचं, आणि म्हणून गावाला ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर ही एकी या गावाची जी आज एकजूट झाली या मंदिरासाठी, प्रभुराम रायाला एवढंच मागायचं की ही एकी अभंग राहो, असाच या संपूर्ण जिल्ह्याला आदर्श भेटो, ही पांडुरंगाला प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडरी गवरराज बसलेली मंडळी हातवर करा, सगळे महिला पुरुषाचं गट. तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ देव तुकाराम पुंडरी कवरदा देव